नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध देवानंग पियदसी धम्मदायात महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, द ग्रेटेस्ट इंडियन, द फादर ऑफ नेशन, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या बोधिसत्वाची सावली समर्पिता त्यागमूर्ती माता रमाई, उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिका, तसेच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिकांनाही मंगलाची कामना करतो। आज या ठिकाणी कालकथित दिवंगत काय ना सतीश रायमुले यांचा द्वितीय पुण्यानुमोदन कालकथित दिवस, हा कालकथित दिवसाच्या निमित्तानं या पुण्य स्मरणाचं, या कालकथित हा जो दिवस आहे, आपण बोलू नका, आपण आपण बुद्धवासी हा शब्द प्रयोजन करत नाही। बुद्धवासी आपण 14 ऑक्टोबर 1956 आधी आपण फोटो खाली आपले जे पूर्वज लोक आहेत ते लिहित होते स्वर्गवासी, काही लोक कैलासवासी लिहित होते। मग आपण बुद्धिस्ट झाल्याच्या नंतर, बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याच्या नंतर हा बुद्धवासी शब्द आपण प्रयोजन करायला लागलो फोटोवरती। आपल्या घरातील कोणी जर व्यक्ती मरण पावला तर आपण त्या फोटो खाली बुद्धवासी हा शब्द टाकत असतो। हा शब्द रॉंग आहे। बुद्धवासी म्हणजे काय तर वास, जसं आपण वर्षावास हा शब्द पालीमध्ये ऐकत असतो, वर्षावास, परिवास किंवा अंतरवास, हे जे शब्द आपण पालीमध्ये ऐकत असतो, तर वास म्हणजे काय होत असते, एका ठिकाणी वास्तव्य करणे, राहणे, थांबणे। तर हे जे बुद्धवासी हा जो शब्द आहे, बुद्धवासी मनुष्य मरण पावल्याच्या नंतर नाही, बुद्धवासी मनुष्य जिवंत असतानाच असतो। जो बुद्ध विहारात असतो, बुद्धाच्या कार्यामध्ये असतो, धम्म कार्यामध्ये असतो, बुद्धाच्या सहवासात असतो, तनाने असतो, मनाने असतो, धनाने असतो, कुठल्या तरी अंगाने असतो, तर तो बुद्धवासी आहे। आता तुम्ही बुद्धाच्या प्रतिमेच्या समोर, बुद्धाच्या मूर्तीच्या समोर तुम्ही उपस्थित आहात, आता तुम्ही बुद्धवासी आहात। मेल्याच्या नंतर कोणीही बुद्धवासी राहत नाही। बुद्धवासी हा शब्द त्या फोटोवरती टाकू नये। त्या ठिकाणी सल्ल सुत्तामध्ये कालकथित हा शब्द आलेला आहे। कालकथित हा शब्द आपण प्रयोजन केला पाहिजे, किंवा मग त्या ठिकाणी स्मृतिशेष हाही शब्द आपण टाकू शकतो। स्मृतिशेष किंवा मग कालगत हाही शब्द टाकू शकतो, परंतु पाली मधला सगळ्यात सुंदर शब्द आपण कालकथित हा शब्द टाकला पाहिजे फोटोच्या खाली। तर तथागत भगवान बुद्धांनी या जगाला 3 सिद्धांताची प्रमुख शिकवण दिलेली आहे। 3 सिद्धांत खाली हात ठेवा। आता हे जगातील केवळ हा एक सम्यक संबुद्ध आहे। या सम्यक संबुद्धांनीच या जगाला हे महत्वाचे 3 सिद्धांत दिलेले आहे। आता ते 3 सिद्धांत कोणते आहे भगवान बुद्धांचे? पहिला सिद्धांत आहे भगवान बुद्धांचा, अख्खं जग ते मानतं आणि अख्ख्या जगाला सुद्धा ते माहित आहे, आपण ते माहित करून घेतलं पाहिजे। पहिला सिद्धांत आहे भगवान बुद्धांचा अनिश्वर म्हणजे निरीश्वरवादी। निरीश्वरवादी म्हणजे काय? निरीश्वरवादी, निरीश्वरवादी म्हणजे बुद्धाच्या धम्मामध्ये काल्पनिक ईश्वराला, देवाला स्थान नाही आहे। समजलं? म्हणजे भगवान बुद्धामध्ये, भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये, म्हणजे भगवान बुद्धांच्या धम्माचा कुठल्याही काल्पनिक ईश्वराशी काहीही संबंध
नाही आहे. आता हे तुम्हाला ऐकायला थोडं कठीण जाईल म्हणून मी सोप्या भाषेमध्ये सांगतो. बुद्ध म्हणतात या सृष्टीचा कोणीही निर्माण करता ईश्वर परमेश्वर अल्लाह गॉड नाही. आणखी सोप्या पद्धतीने समजून सांगतो, या जगाचा कोणीही निर्माण करता ईश्वर देव नाही. समजलं तुम्हाला? म्हणजे कोण सांगत आहे असं? तथागत भगवान बुद्ध. म्हणून भगवान बुद्धाच्या धम्माला निरीश्वरवादी धम्म म्हणतात. इतर धर्मामध्ये इतर धर्माचा जो डोलारा आहे, इतर धर्म त्यांच्या प्रेषित असेल किंवा त्यांचा काही अल्लाह गॉड असेल किंवा मग त्यांचा परमेश्वर ईश्वर असेल तर ते, किंवा त्यांचा काही अवतार असेल तर ते त्यांच्या विभूतींना ते पूजन करत असतात. पण भगवान बुद्धाने मात्र ईश्वर नाकारलेला आहे. बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये अधम्म म्हणजे काय? इतरांसाठी तो धर्म असू शकतो पण बुद्धासाठी तो अधम्म आहे, अधर्म आहे. आता अधर्म म्हणजे काय? तर तथागत बुद्धाने सांगितलंय, बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये अधम्म म्हणजे काय? काल्पनिक ईश्वरावर श्रद्धा बाळगणे, काल्पनिक ईश्वरावर विश्वास बाळगणे. कुठला तरी ईश्वर आहे, परमेश्वर आहे, त्यानेच मनुष्याला जन्माला घातलेला आहे, तो स्वर्गात घेऊन जातो, नरकात घेऊन जातो, त्याच्याच हातात सर्व काही असते, तोच करता करविता आहे, त्यानेच सगळं हे जग निर्माण केलं आहे, त्यानंच हे सर्व निर्माण केलेलं आहे. ही मिथ्या कल्पना आहे, ही मिथ्या अवधारणा आहे, ही अंधश्रद्धा आहे, ही अंधविश्वास आहे. आपल्या डोक्यातून ती काढून टाकली पाहिजे. आपण मनुष्याच्या उत्क्रांतीचा सिद्धांत, चार्ल्स डार्विनचा सिद्धांत ऐकलेला आहे. माकडापासून मनुष्य तयार झालेला आहे. आजचा तो समजलं तुम्हाला? हे हा चार्ल्स डार्विनचा सिद्धांत. तर भगवान बुद्धांचा प्रथम सिद्धांत कोणता आहे? निरीश्वरवाद. तथागत भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये काल्पनिक ईश्वराला काहीही स्थान नाही. इतर धर्मामध्ये ईश्वराला स्थान आहे. ईश्वराच्या सभोवतालच इतर धर्माचा डोलारा उभा आहे. पण बुद्धाने आपल्या धम्मामध्ये ईश्वराला, त्या काल्पनिक देवाला काहीही स्थान दिलेलं नाही. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. म्हणून भगवान बुद्धाचा धम्म हा जगावेगळा आहे आणि म्हणून भगवान बुद्धच हे निरीश्वरवादी बुद्धाचा धम्म आहे. बुद्धाने ईश्वराला सरळ सरळ बायकॉट केलेला आहे, नाकारलेला आहे. बुद्धाच्या धम्मामध्ये ईश्वराला काहीही स्थान नाही आहे. समजलं? मग पहिला सिद्धांत लक्षात ठेवायचा आहे, भगवंताचा जो सद्धम्म आहे तो निरीश्वरवादी आहे. समजलं? आणि स्वतः तथागत भगवान बुद्धांनीच हा निरीश्वरवादाचा सिद्धांत जगासमोर पहिल्यांदा मांडलेला आहे. भगवान बुद्धांचा दुसरा सिद्धांत आहे, तो सिद्धांत आपण लक्षात ठेवला पाहिजे. तो सिद्धांत म्हणजे अनात्मवाद. अनात्मवाद. आता अनात्मवादी बुद्धाचा धम्म आहे. बुद्धाचा धम्म जगामध्ये अनात्मवादी. आता अनात्म या शब्दाचा अर्थ म्हणजे काय? बुद्धाने सरळ सांगितलं आहे. अनात्म म्हणजे काय? या मनुष्याच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा आत्मा नाही. समजलं तुम्हाला? म्हणजे बुद्ध म्हणतात सरळ सरळ मनुष्याच्या शरीरामध्ये आत्मा नावाची कोणतीही गोष्ट नसते. समजलं? ख्रिश्चन धर्मामध्ये आत्मा स्वीकारलेली आहे, त्याला ते इंग्रजीमध्ये सोल म्हणतात बायबलमध्ये. मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा त्यांच्या कुराणामध्ये आत्मा सांगितलेली आहे. आत्मा अमर असते, आत्मा पुनर्जन्म घेते, आत्म्याचा कर्म सिद्धांत, आत्म्याचा पुनर्जन्म, आत्मा स्वर्गात जाते, नरकात जाते, हेवन मध्ये जाते, जन्नत मध्ये जाते, पॅराडाईज मध्ये जाते. ह्या सगळ्या कल्पना हिंदूंमध्ये आहे, ख्रिश्चनांमध्ये आहे, मुस्लिमांमध्ये आहे, शिखांमध्ये आहे आणि काही प्रमाणात जैन धर्मियांमध्ये सुद्धा आहे, हिंदू धर्मामध्ये सुद्धा आहे. परंतु बौद्ध धर्मामध्ये मात्र ही अंधश्रद्धा मांडलेली आहे, ही मिथ्या अवधारणा मानलेली आहे. याला काहीही स्थान नाही. समजलं तुम्हाला? म्हणजे इतर धर्मामध्ये आत्मा नावाची कोणती तरी वस्तू शरीरामध्ये असते, आत्मा अमर असते, आत्मा पुनर्जन्म घेते आणि आत्मा भूतकेतही बनते. तर अशा पद्धतीची अंधश्रद्धा ब्राह्मणवादी लोकांनी ती फैलवलेली आहे, त्याची भीती घालून दिलेली आहे आणि लोकांना मानसिक गुलाम करून त्यांचं शोषण केल्या जात आहे. आणि ही व्यवस्था या भारतामध्ये सर्वाधिक आहे. देशात तर आहेच, इतरही देशामध्ये आहे, पण भारतामध्ये मात्र सर्वाधिक आत्मा नावाच्या या चक्कर मध्ये लोक पडलेले आहे. समजलं?
त्याने माझा आत्मा दुखवला, तिने माझा आत्मा दुखवला, माझ्या आत्म्याचा सराप लागन, माझ्या आत्मा दुखवला तर तिचं असं होईल. आत्मा नावाची गोष्टच नाही म्हणते बुद्ध शरीरामध्ये. तर आत्मा आणि ईश्वर या दोनही गोष्टी तुमच्या मेंदूमधून डिलीट करा बौद्ध लोकांनी. समजलं? मग आपण आत्म्याच्या शांतीसाठी कार्यक्रम घेत असतो का बौद्ध लोक? श्रद्धांजली, आदरांजली. आत्मा कुठून तरी बाहेरून येते, मग ते शरीरामध्ये प्रवेश करते, आत्मा अमर असते. आत्मा ते अशा पद्धतीच्या ज्या मिथ्या अंधश्रद्धा बौद्ध धर्मामध्ये नाही आहे, ते इतर धर्मामध्ये आहे. आणि बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, बुद्धाचंच वचन आहे ते कोणतं? आत्म्यावरील श्रद्धा बाळगणे म्हणजे अधम्म होय. आत्म्यावर श्रद्धा विश्वास बाळगणे म्हणजे अधम्म अधर्म होय. इतरांसाठी तो धर्म असू शकतो, पण बुद्धासाठी ईश्वरावर आत्म्यावर श्रद्धा बाळगणे हे काय आहे? अधम्म आहे, अधर्म आहे. समजतं मला? तर दुसरी गोष्ट कोणती? बुद्धाचा धम्म अनात्मवादी आहे. बुद्धाने आत्मा नावाची कोणतीही गोष्ट या शरीरामध्ये सांगितलेली नाही आहे. नाम रूपाचं हे शरीर आहे. पृथ्वी, आप, तेज आणि वायू हे चार धातू, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे नाम रूपाचं हे आपलं शरीर आहे. कोणतीही आत्मा नसते. जे काही आहे ते मुख्य प्रधान प्रमुख मन आहे. या शरीरामध्ये जे काही काम करणार आहे ते काय आहे? मन आहे. चांगलं किंवा वाईट जे उत्पन्न होतं ते सर्वात आधी मनातच उत्पन्न होत असतं. म्हणून मनोसेठा मनोमया, हे शरीर मनोमय आहे, मनच श्रेष्ठ आहे, मनच प्रमुख आहे, मनच प्रधान आहे. जे चांगले किंवा वाईट उत्पन्न होते ते सर्वप्रथम मनातच उत्पन्न होत असते. जसं तुम्ही मनामध्ये विचार कराल तसंच तुमची जडणघडण होत असते. समजलं का तुम्हाला? तर आपल्या जीवनामध्ये या दोन गोष्टी नाकारल्या पाहिजे. आपल्या जीवनामधून म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म हा निरीश्वरवादी आहे आणि भगवान बुद्धाचा धम्म हा अनात्मवादी आहे. देव नावाची, ईश्वर नावाची कोणतीही गोष्ट या जगामध्ये अस्तित्वात नाही. जसं बुद्ध आणखी सांगतात, बुद्ध आणि धम्मामध्ये अधम्म या परिपाठामध्ये सांगतात बुद्ध की एखाद्या मुलीला बघितलंच नाही, ती मुलगी काळी आहे का गोरी आहे की उंच आहे की सडपातळ बांध्याची आहे, दिसायला सुंदर आहे की कुरूप आहे, त्या मुलीला त्या मुलानं अजिबात बघितलं नाही, त्यांची भेटगाठही झाली नाही आणि तो मुलगा त्या मुलीच्या प्रेमामध्ये पडला. किंवा एखाद्या मुलाने बघितलंच नाही, त्यांची भेटगाठही झाली नाही, तो मुलगा काळा आहे का गोरा आहे, सुंदर आहे की कुरूप आहे, जाडा आहे का बारीक आहे, दिसायला सुंदर आहे कसा आहे वर्णानं, तर हे त्या मुलीनं त्या मुलाला कधीच बघितलं नाही, त्याचा चेहराही पाहिला नाही, भेटगाठही झाली नाही आणि ते मुलगी त्या मुलाच्या प्रेमामध्ये पडली. हे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथातली गोष्ट सांगत आम्ही. असेच लोक त्या ईश्वराले, त्या देवाले त्यानं पाहिलं नाही, त्याची काही भेटगाठ झाली नाही, तो दिसायला कसा आहे. आता तुम्ही म्हणाल मूर्तीमध्ये ना आम्ही फोटोमध्ये पाहिले, ते ब्राह्मणाने बनवले मूर्त्यानं फोटो. समजलं? राजा रवी जेवढे काही हिंदू धर्माचे देवी देवता आहेत, जेवढे काही तुम्ही पोस्टर पाहता हिंदू धर्माचे, सगळे राजा रवी वर्मा नावाच्या त्या पेंटर चित्रकाराने ते बनवलेले आहे. त्यालाच लोक, जसं एखाद्या माणसानं हरणाचं चित्र काढावं, वाघाचं चित्र काढावं, घोड्याचं चित्र काढावं, हत्तीचं चित्र काढावं, एखाद्या कमळाचं चित्र काढावं, त्याची पूजा करावं, तसंच त्या राजा रवी वर्मा नावाच्या ब्राह्मणानं सगळे हिंदू धर्माचे देवी देवतांचे चित्र काढले. त्या चित्रालाच लोक काय मानत आहे? देवी देवता मानत आहे. आता तुम्ही म्हणा ना पाहिलं नाही देवाला, मध्ये फोटो मध्ये तर आहे ते असेच असत, तर ते चित्र आहे, ते कल्पना आहे, ते अंधश्रद्धा आहे. समजलं का? तर म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं आहे की असेच लोक ईश्वराच्या माग लागलेले आहे. आणि म्हणून आपल्या धम्मामध्ये, बुद्धाच्या धम्मामध्ये ईश्वराला आणि आत्म्याला अजिबात स्थान नाही. मग स्थान कशाला आहे? नीतीला. भगवान बुद्ध म्हणतात इतर धम्मामध्ये ईश्वराला महत्व आहे, पण बुद्ध धम्मामध्ये नीतीला महत्व आहे. नीतीनं ती जागा पटकावलेली आहे, असं बुद्ध आणि धम्मामध्ये आहे. समजलं? नीती म्हणजे काय?
धम्म. धम्म म्हणजेच काय तर नीती, सदाचाराचं जीवन, शीलाचं जीवन, सदाचारी जीवन जगणं, त्यालाच काय म्हटलं आहे, नीतीचं जीवन जगणं. इतरही धर्मामध्ये नीती शिकवली जाते म्हणते बुद्ध, इतरही धर्मामध्ये नीती शिकवली जाते, परंतु ती नीती बुद्ध धम्मामध्ये, बुद्धाच्या धम्माचं मेन बेसिक, मेन पाया नीती आहे, धम्म आहे. इतर धर्मामध्ये ईश्वर आणि आत्मा हा त्यांच्या धर्माचा प्राण म्हणा किंवा त्यांचा तो प्रमुख पायगंडा आहे. पण बुद्धाच्या धम्माचा मेन हेतू काय आहे, मनुष्याला दुःख मुक्त करून त्याला सुखी कसं करता येईल हे बुद्धानं सांगितलं आहे. या जगात दुःख आहे आणि दुःखाला कसं दूर करायचं आहे या संदर्भातले 4 आर्य सत्याचा बोध होणं म्हणजेच खऱ्या अर्थाने सम्यक दृष्टी प्राप्त होणं. 4 आर्य सत्याचा बोध होणं म्हणजेच निब्बाणाचं परमसुख अनुभवणं आहे, किंवा आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करणं म्हणजे निब्बाण परमसुखाच्या जवळ असणं आहे. निब्बाण परमसुखाचा याच जीवनामध्ये माणसाला अनुभव घेता येतो. तर बुद्धाने सांगितलं इतरही धर्मामध्ये नीती सांगितलेली आहे, पण त्यांची नीती कशी आहे म्हणते, बुद्धाने धर्मामध्ये सांगितलं आहे इतरही धर्मामध्ये आई वडिलांची सेवा करा, आदरणीय लोकांचा आदर करा, चोरी नका करून, हे इतरही धर्मामध्ये शिकवल्या जाते म्हणते. पण भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे इतर धर्मामध्ये सुद्धा नीती सांगितल्या जाते, पण नीती हा त्या धर्माचा मेन पाया नाही आहे. जसं रेल्वेच्या डब्याला जोडलेल्या डब्याप्रमाणे इतरही धर्मामध्ये नीती सांगितल्या जाते. आपण कधी कधी म्हणतो ना बुद्धानं जे शिकवत आहे हे तर लोक सारखंच शिकवत आहे म्हणतो आपण, पण बुद्ध म्हणतात नाही, ज्याप्रमाणे जसा एखादी रेल्वे गाडी आहे, रेल्वे गाडी आहे, त्या रेल्वे गाडीला जसा डबा जोडायचा आणि डब्याचा म्हणजे जेव्हा काम पडलं तेव्हा डबा जोडायचा त्या रेल्वेला, आणि जेव्हा काम झालं तर त्या रेल्वेचा डबा बाजूला करायचा. तर अशा प्रमाणे इतर धर्मामध्ये नीती आहे, पण ते कशी आहे, रेल्वेला जोडलेल्या त्या डब्याप्रमाणे इतर धर्मामध्ये नीती सांगितली जात असते. म्हणून बौद्ध धर्मामध्ये ह्या ज्या 2 गोष्टी सांगितल्या आहे, निरीश्वरवाद आणि अनात्मवाद, ईश्वर आणि आत्मा ह्या दोन्ही गोष्ट भगवान बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये त्यांनी त्याला स्थान दिलेलं नाही. आणि तिसरी आहे दुःख. आता 4 आर्य सत्यामध्ये सांगितलं या जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे आणि दुःखाचा समुदय आहे, आणि त्या दुःख समुदायावर काय आहे, निरोधाचा मार्ग आहे, तो म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. समजलं तुम्हाला? तर ही जी गोष्ट भगवान बुद्धाने सांगितली आहे, या जगात दुःख आहे हे मनुष्यानं म्हणजे दुःख आहे म्हणजे या जगात दुःख आहे हे आपण ठरवलं पाहिजे, पण या जगामध्ये दुःखाला दूरही करता येते, आणि त्या दुःख दूर करण्याचा मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिको मग्गो, आर्य अष्टांगिक मार्गाचं अनुशीलन अनुकरण पालन केल्यानंच मनुष्य या जगामधून दुःख मुक्त होऊ शकतो. म्हणून या मिथ्या अवधारणेतून, या मिथ्या अंधश्रद्धेतून, या मिथ्या कल्पनेतून आपण बाहेर पडलं पाहिजे. म्हणून भगवान बुद्धांनी निरीश्वरवाद, अनात्मवाद आणि दुःख या 3 गोष्टी भगवान बुद्धांनी प्रामुख्यानं सांगितलेल्या आहे. भगवान बुद्धाचा धम्म, तथागत भगवान बुद्धांनी कधीही स्वर्गाची आशा किंवा नरकाची भीती दाखवलेली नाही आहे. भगवान बुद्धांनी कधीही चमत्कार सांगितलेला नाही, भगवान बुद्धांनी कधीही चमत्कार शिकवलाही नाही, आणि तथागत भगवान बुद्धांनी भिक्खू संघाला सुद्धा चमत्काराद्वारे धम्माचा प्रचार प्रसार करायला मनाई केलेली आहे. बौद्ध साहित्यामध्ये थेर गाथामध्ये जर वाचलं आपण तर बुद्धाच्या काळामध्ये पिंडोल भारद्वाज नावाचा एक भिक्खू होता. नाव काय त्याचं? पिंडोल भारद्वाज. हा पिंडोल भारद्वाज नावाचा एक भिक्खू बुद्धाच्या काळामध्ये होता. तो लोकांना काहीतरी असं आगळं वेगळं अलौकिक करून दाखवत होता चमत्कारासारखा. तर बुद्धाकडे कंप्लेंट केली काही भिक्खूंनी, आनंदाने सुद्धा कंप्लेंट केली की पिंडोल भारद्वाज हा चमत्काराद्वारे किंवा लोकांना काहीतरी अलौकिक भासून चमत्काराद्वारे तो काय करताय, लोकांना धम्माचा प्रचार प्रसार करताय. तो भिक्षापात्र त्या बांबूच्या काडीवर असा तो हे करत होता. ते अशा पद्धतीची ते कहाणी मी सांगणार नाही, परंतु पिंडोल भारद्वाज हा बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करत असताना लोकांना अलौकिक चमत्काराद्वारे तो काहीतरी भासवत होता, तसा तो करून दाखवत होता. त्या पद्धतीने तो सांगत होता लोकांना. मग तथागत भगवान बुद्धांनी पिंडोल भारद्वाजाला मनाई केली आणि इतरही भिक्खूंना असा आदेश दिला का भिक्खूंनो चमत्काराद्वारे कधीही धम्माचा प्रचार प्रसार करू नका, कारण तथागत भगवान बुद्धांचा खरा धम्म मागे राहतो आणि मग चमत्कारच
सामोर येतो. भगवान बुद्धांनी कधी चमत्कार शिकवलाय नाही, चमत्कार सांगितलाय नाही आणि भिक्खूला सुद्धा तशी मनाई केलेली आहे. म्हणून भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये विज्ञान आहे. भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये भगवान बुद्ध हे मनोवैज्ञानिक आहे, मनोचिकित्सक आहे. या जगातले भगवान बुद्धांनी केवळ म्हणजे या जगातील म्हणजे दुःखाचं निदान करणारा तथागत भगवान बुद्ध भेषज गुरु आहे या जगातला. शरीराचे आणि मनाच्याही रोगाचं विज्ञान तंत्रज्ञान बुद्धाकडे होतं. म्हणून जगातला पहिला सायंटिस्ट बुद्ध आहे. या जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःखाचा समुदाय आहे आणि दुःख समुदायाचा त्यावरचा उपाय म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग आहे, हे भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे. म्हणून अंधश्रद्धेतून बाहेर पडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्वातंत्र्याचा जाहीरनामा दिलेला आहे. इतर बौद्ध राष्ट्रांना या 22 प्रतिज्ञेची गरज नाही, पण आपल्याला मात्र या 22 प्रतिज्ञेची गरज आहे. 22 प्रतिज्ञेमध्ये तेच सांगितलं आहे भगवान बुद्धांनी, मी ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही म्हणजे काय 33 कोटी मी कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही, त्याची उपासना करणार नाही, पूजा करणार नाही. देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही. बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार आहे, हा खोटा प्रचार होय असं मी मानतो. मी ब्राह्मणाच्या हातून कोणतेही क्रियाकर्म करून घेणार नाही, म्हणजे ब्राह्मणाने घरी बोलावणारच नाही, कारण तो अंधश्रद्धा पैलवान. समजलं. आणि दुसरी गोष्ट, मी पिंडदान करणार नाही. मेलेल्या माणसाला पत्राई ठेवणं, मेलेल्या माणसाला घास टाकणं आणि ते मेलेल्या माणसाला कावळ्याच्या रूपामध्ये बोलावणं ही परंपरा आपली नाही. इतर धर्मातील लोक ते मानतात की कावळ्याच्या रूपामध्ये कोणतरी येते, मग त्याला पत्राई ठेवा लागते. कावळ्याच्या रूपामध्ये नाही येत ना, कायच्या रूपामध्ये येत नाही, ही सगळी अंधश्रद्धा आहे. आणि म्हणून जगातलं सगळ्यात मोठं पिंडदान त्या बोधगया महाबोधी महावीरापाशी, तिथे त्याने धंदा चालू केला पिंडदानाचा. आणि त्या पिंडदानात म्हणून बाबासाहेबांनी सांगितलंय, मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही. 22 प्रतिज्ञेमध्ये साधी गोष्ट नाही आहे. समजलं का. या आत्मा नावाच्या या भ्रमातून, आत्मा नावाच्या या चक्कर मधून बाहेर पडले पाहिजे. याकरिता तथागत भगवान बुद्धांनी जो मार्ग उपदेशलेला होता तोच मार्ग बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. म्हणून आपण तर्कवादी बनलं पाहिजे, विवेकवादी बनलं पाहिजे, बुद्धी प्रामाण्यवादी बनलं पाहिजे. कोणतीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी त्याचा वारंवार विचार केला पाहिजे. ती गोष्ट आंधळेपणाने स्वीकारता कामा नये. कुणी सांगते म्हणून स्वीकारता कामा नये. खूप लोक त्याचा पुरस्कार करतात, त्याला समर्थन करतात, मानतात म्हणून स्वीकारायचं नाही. मला सांगा बरं, मंदिराकडे जास्त गर्दी असते का बुद्ध विहाराकडं? हा, मला तुमची कल्पना काय होईल सांगा. मंदिराकडे जास्त गर्दी असते का बुद्ध विहाराकडं? बाहेर देशामध्ये बौद्ध राष्ट्रामध्ये विहाराकडेच गर्दी राहते. भारतातली परिस्थिती सांगत आहो, तुम्हीच सांगा मला. बुद्ध विहाराकडे जास्त गर्दी राहते लोकांची का मंदिराकडं? मग तुमचा समज कसा होईल? मंदिराकडे जास्त गर्दी राहते याचा अर्थ मंदिरात खरोखरच काहीतरी देव चमत्कार आहे. हा टाय कोट बुटातला माणूस, हा चांगला एज्युकेटेड माणूस, एवढे चांगले वकील लोक, डॉक्टर लोक, हे चांगले शिकलेले लोक, टाय कोट बुटातले लोक हे जाते ना, मी काहून नाही जाऊ? असंच होते का नाही आपलं? आणि मग आपण अंधश्रद्धेला बळी पडतो. लक्षात घ्या, शिक्षणाला काही महत्व नाही आहे. तुमच्याकडे तर्क असला पाहिजे, तुमच्याकडे विवेकवाद असला पाहिजे, तर्कता असली पाहिजे तुमच्यापाशी. समजलं का. म्हणून शिकलं सवरलं म्हणजे तो माणूस काय बा, समजलं ना. शिकला सवरला माणूस. गाडगे बाबांना शिक्षण नव्हतं, पण आयुष्यभर पंढरपूरला गेले, पण एकही दिवस त्या पंढरपूरच्या मंदिरात प्रवेशही केला नाही आणि पंढरपूरच्या याले दर्शन घेत नाही. देवळात देव नसते, पुजाऱ्याचं बामणाचं पोट असते. समजलं. गाडगे बाबाला शिक्षण नव्हतं, पण चांगले लोकांना, म्हणजे आता आजकाल समाजामध्ये चांगले लोक उच्च शिक्षित आहे. डॉक्टर सारखे लोक ऑपरेशन करते. एखाद्या डॉक्टरकडे घेऊन जा. काय घेऊन जायचं? हत्तीचं पिल्लू पाहायचं. आता मी हत्तीचं सांगत नाही, पण एखादी हत्तीचं पिल्लूचं मुंडकं कापायचं, त्या डॉक्टरकडे घेऊन जायचं, याची सर्जरी करून द्या म्हणाचं, पोराले जोडून द्या म्हणाचं. काही चेहरा काही आवडत नाही, ते देन का तो जोडून का? म्हणजे हत्तीच्या पिल्ल्याचं मुंडकं माणसाच्या सराला जोडून द्या, तर जोडून का तो? बरं, त्याचा रक्तगट तरी जोडेल का? समजलं का. हत्तीच्या पिल्ल्याचं मुंडकं जरी त्या मानेला जरी चिपकवलं तरी माणूस जिवंत राहू शकणार. परंतु तो डॉक्टर माहित आहे का, भारतातला डॉक्टर, चांगल्या हॉस्पिटल मधला डॉक्टर सकाळी
गणपतीला अगरबत्ती फुलं लावल्याशिवाय तो दवाखाना सुरू करत नाही. पहा, म्हणजे त्याला पक्क माहित आहे की माणसाच्या मुंडक्याला हत्तीचं मुंडकं जुळू शकत नाही, त्याची सर्जरी होऊ शकत नाही, तरी पण लोक अंधश्रद्धेमध्ये आहे. म्हणजे शिकला झाला म्हणून काय झाला? म्हणून मी तुम्हाला प्रश्न उपस्थित केला की मंदिराकडे जास्त गर्दी असते का बुद्ध विहाराकडं? तर मंदिराकडेच असते. तर लोकांची अवधारणा कशी होते? मंदिराकडे एवढे लोक जाते, एवढे श्रीमंत जाते, शिकलेले जाते, एवढी गर्दी आहे माय, मग काही भंतेजी का फालतूच सांगते, आम्ही जावं नाही तर का? आता असं असं होते का नाही मनोधारणा? तर त्या लोकांमध्ये मूर्खता असते, लक्षात घ्या. ते अंधश्रद्धेपोटे, कारण धर्म ही गोळी आहे, नशा आहे, त्यांना एक गुंगी दिलेली असते, समजलं का? तिथलं वातावरण, तिथली चमक, ती रोषणाई, तुम्ही दुर्गा देवीचा, गणपतीचा मंडप पहा, मंदिरं कशी सजलेली असतात, ते लाइटिंग, सिरीजा, चमक दमक, सुगंधी, ते सगळं वातावरण की लोक आपल्याकडे आले पाहिजे, एवढं वातावरण. तुम्हाला इथं आल्या का मस्त मस्त लागण नाही तर का? आता आहे का नाही? ही सगळी अंधश्रद्धा फैलवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी, हे ब्राह्मणाचं काय आहे? षडयंत्र आहे, त्यांचं तंत्र आहे. लक्षात घ्या. कोरोनामध्ये एकही देव धावून आला नाही, शेवळे डॉक्टर नर्स वगैरे सगळे धावून आले, मंदिरही बंद होते, तेव्हा कुठे गेले ते देव? आले का लक्षात तुम्हाला? तर आता मग मंदिरामध्ये जर खरोखर देव असता तर मंदिराच्या बाहेर भीक मागण्याची वेळ कोणावर आली असती का? बाबासाहेबांचं वाक्य आहे हे वाला. कोणतं कोणतं वाक्य आहे? म्हणजे मंदिरात जाणाऱ्या रांगा जर वाचनालयाकडे जायला लागतील, बाबासाहेबांचं वाक्य, मी आता सांगत नाही, तुम्ही बाप मानता त्याला. मंदिराकडे जाणाऱ्या रांगा जर वाचनालयाकडे जायला लागतील तर भारत देश जगात महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही. किंवा भारत महासत्ता बनेल म्हणते बाबासाहेब? भारत महासत्ता जापान सारखा, अमेरिकेसारखा, कोरिया सारखा, चायना सारखा महासत्ता देश बनेल, आपला महासत्ता देश तेव्हाच बनेल म्हणते बाबासाहेब, जेव्हा भारतातले लोक मंदिराकडे गर्दी कमी करतील आणि वाचनालयाकडे गर्दी जास्त करतील. मंदिराकडे लोक कमी जातील आणि वाचनालयाकडे लोक जास्त जातील, तेव्हाच भारत महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही. कोणाचं वाक्य आहे हे? बाबासाहेबांचं. जोपर्यंत मंदिरातली गर्दी कमी होत नाही तोपर्यंत आणि वाचनालयातली गर्दी वाढणार नाही तोपर्यंत भारत देश महासत्ता कदापिही बनणार नाही. काळ्या दगडावरची रेष, हे असं बाबासाहेब म्हणतात. एका ठिकाणी असंही म्हटलेलं आहे बाबासाहेबांनी, जर भारतातील लोक पुन्हा बुद्ध धम्माचा स्वीकार करतील, असे एका ठिकाणी बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. जर भारतातील लोक सम्राट अशोकाच्या काळाप्रमाणे प्रत्येक भारतीय नागरिक बुद्धाच्या धम्माचा अंगीकार करतील, स्वीकार करतील, तर भारत देश महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही. सम्राट अशोकाच्या काळामध्ये महासत्ता भारत होता. लक्ष द्या. समजलं का? तर बाबासाहेबांचं ते वाक्य सांगतो थांबतो. कोणते आहे ते वाक्य? मंदिरात जाणाऱ्या रांगा जर वाचनालयाकडे जायला लागतील तर भारत देश जगात महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही. मंदिरात जर देव असता, आता बाबासाहेबांचं पुढचं वाक्य आहे, मंदिरात जर देव असता, खरोखर मंदिरात जर देव असता तर मंदिराच्या बाहेर भीक मागण्याची वेळ कोणावरही आली नसती. आता मंदिराच्या बाहेर तुम्हाला काय दिसते? दरवाजावर भिकारी कटोरे घेऊन. मग त्या देवाला दिसत नाही का भोकण्याला? एवढ्या दिवसापासून इथं बसून आहे बा हा कटोरी घेऊन, आहे का नाही? त्याच्यावर अनुकंपा करायला पाहिजे का नाही त्याच्यावर? समजलं का तुम्हाला? दोन भिकारी आहे या भारतातल्या याच्यामध्ये. पहिला भिकारी मंदिराच्या दरवाजावर बसते आणि दुसरा भिकारी ब्राह्मणाचं आरक्षण आहे ते. आपल्याला म्हणते का ना आरक्षण? ब्राह्मणाचं आरक्षण कोणतं? मंदिरातल्या दानपेटीवर. कुठं असते? दानपेटीवर. मला सांगा, अयोध्येचं ते बावरी नावाचं महाविहार होतं, कोणतं? साकेत नगरी होती, ते अयोध्या नगरी नव्हती. बुद्धाचं ते महाविहार होतं, बावरी महाविहार. ते बावरी महाविहार बुद्धाचं पाडलं आणि त्या बुद्धाच्या विहारावर काय बांधलं? ते आहे ना राम मंदिर बांधलं. समजलं? त्या राम मंदिराच्या आंदोलनासाठी कोणते लोक मेले? कुणबी, ओबीसी लोक मेले, आदिवासी लोक मेले. समजलं? कोणते लोक मेले? आणि 6 डिसेंबरलाच ते बावरी महाविहार पाडलं, जाणून बुजून, बाबासाहेबांच्या त्या महापरिनिर्वाण दिवसाला 6 डिसेंबरलाच जाणून बुजून. आता ज्या दिवशी ते बावरी महाविहार पाहिलं ते बुद्धाचंच विहार होतं. प्रसेनजित राजाचा तो
राजपुरोहित होता बावरी नावाचा भिक्खू, आपल्या महाराष्ट्रातही आला होता तो. दक्षिण भारतामध्ये गोदावरी नदीच्या काठी पैठणला, अमरावती, दक्षिण भारतात तो राहत होता. असो त्याची कहाणी. तर हा बावरी नावाचं ते महाविहार होतं ते पाडलं. आता ते जेव्हा बावरी मस्जिद जेव्हा पाडली तर त्या ठिकाणी ते काय होतं, त्याच्यासाठी लोक कोण्या लोकांचं रक्त सांडलं, ओबीसी कुणबी लोकांचं रक्त सांडलं, आदिवासी लोकांचं रक्त सांडलं. आणि जेव्हा ते राम मंदिर बांधून झालं, कोरोना नावाची बिमारी त्याने फैलवली जाणून बुजून. म्हणजे सगळे दुकानं बंद, मंदिरं बंद, शाळा स्कूल बंद, सगळे लोक घराबाहेर पडणं बंद होतं. परंतु राम मंदिर मात्र कोरोनाचा फायदा घेऊन मोदीनं बांधून टाकलं. मस्त ते संधीच होती त्याले. समजलं? आलं का लक्षात तुम्हाला? आता ते मंदिर तर बांधलं, त्या मंदिरासाठी कोण कोण मेले, ओबीसी लोक, आदिवासी लोक मेले. आणि जसं राम मंदिर बांधून झालं तिथं कोण जाऊन बसले, ब्राह्मण जाऊन बसले. कोण जाऊन बसले? मंदिर ट्रस्ट कोणाची आहे? ते ब्राह्मणाचीच आहे. आता कमीत कमी जे लोक आदिवासी कुणबी लोक मेले जय श्रीराम करत, आहे का नाही, तर कमीत कमी त्याले तरी घ्या लागत होतं का नाही? कारण ओबीसी कुणबी लोक सुद्धा कोण आहे? शूद्रच आहे. मनुस्मृतीप्रमाणे कोण आहे? शूद्र. आणि शूद्रांना मंदिरामध्ये दानपेटीपाशी राहण्याचा अधिकार नाही. म्हणून तुम्हाला सांगितलं दोन भिकारी आहे या भारतामध्ये. एक भिकारी मंदिराच्या बाहेर बसतो दान कटोरा घेऊन, आणि दुसरा भिकारी अंदर मंदिरामध्ये कुठे बसतो? तो त्या दानपेटीपाशी बसतो. तो कोणता होय? शेंडीवाला ब्राह्मण. आणि आजचा मुख्यमंत्री कोण आहे? पेशवा ब्राह्मण. समजलं तुम्हाला? फडणवीस कोण होय? पेशवा ब्राह्मणच होय का नाही? तो होय ना, तो पेशव्याचा वंशजच होय ना, त्याचं नावच फडणवीस आहे ना. तर अशा प्रकारे हे दोन ब्राह्मण बसलेले आहे आपल्या भारतामध्ये. आता प्रश्न हा निर्माण पडते, तर बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे. आता ते राम मंदिर जेव्हा बांधून झालं त्याच्यावर सगळे लोक कोणते आहे? ब्राह्मणच घेतलेले आहे. बरं ठीक आहे, कुणबी माणसाला नाही घेतलं, आदिवासी माणसाला नाही घेतलं, कमीत कमी कोळी माणसाला तरी घ्या लागत होतं. कारण त्या कोळी वाल्मिकीनं लिहिलं म्हणते रामायण. कोणी? म्हणजे वाल्याचा वाल्मिकी झाला. आता वाल्याचा वाल्मिकी झाला, त्या वाल्मिकी नावाच्या त्या कोळ्यानं म्हणते रामायण लिहिलं. रामायणच लिहिलं नसतं तर राम माहीत झाला असता का? पण लक्षात घ्या, खोटी गोष्ट आहे. वाल्मिकी हा काही कोळी नव्हता. हे कोळी लोकायला, भोई लोकायला फसवण्यासाठी वाल्मिकी हा कोळी होता, कोळ्याचा तो वाल्याचा वाल्मिकी झाला. हे खोटी गोष्ट आहे. स्वतः वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिकी हा कोळी नव्हता, तर वाल्मिकी ब्राह्मणच होता. रामायणामध्येच लिहून आहे, त्यानं लिहिलेला तो ब्राह्मणच होता. वाल्मिकी कोण होता? कोळी नव्हता. पण कोळी लोक आहे आपल्याकडून आणण्यासाठी, समजलं ना, आपल्या बाजूने घेण्यासाठी. वाल्मिकी हा कोळी नव्हता, वाल्मिकी हा ब्राह्मणच होता, शेंडीवाला. आणि ते वाल्मिकी रामायणामध्ये लिहिलेलं आहे. आता हे कोळी लोक यायले अंधश्रद्धेमध्ये आहे, तसे कोलीय लोक हे बुद्धाच्या आईचे वंशजच आहे. कोलीय महामाया आहे का नाही. महाराष्ट्रातले जेवढे काही कोळी लोक आहे, महाराष्ट्रामधले भारतातले जेवढे काही कोळी लोक आहे, हे कोण आहे? बुद्धाच्या आईचे महामाया देवीचे काय आहे? वंशज आहे. ते बुद्धिस्टच आहे. कोलीय नागवंशीच लोक होते. समजलं? पण ते लोक विसरून गेले. बरं जाऊ द्या. आता ते लोक मानतात की आमच्याच त्या कोळी नावाच्या वाल्मिकीने लिहिलं, कारण ते अंधश्रद्धेत आहे कोळी लोक आपल्या महाराष्ट्रातले म्हणा, भारतातले. मग कमीत कमी त्या त्या वाल्मिकी कोळ्याने लिहिलं असं तुमचं म्हणणं आहे. वास्तविक तो ब्राह्मणच आहे वाल्मिकी. तर मग कमीत कमी एखादी कोळी माणूस तर घ्या लागत होता त्या राम मंदिरच्या ट्रस्ट मध्ये. घेतलं का? म्हणजे कुणबी नाही, आदिवासी नाही, कोळी नाही. मग कोण आहे तिथं? ब्राह्मण बसलेला आहे. लक्षात घ्या, ब्राह्मणाचं ते आरक्षण वय. मंदिरामध्ये फक्त पुजारी म्हणून दानपेटीपाशी सगळं मंदिरातला जो माल आहे, फळं घेण्याचा अधिकार कोणाला? फक्त ब्राह्मणाकडे आहे. ना आपल्या बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं, लोक पुढे गेले पाहिजे, ते बराबरीने आले पाहिजे, समान आले पाहिजे, स्त्रियांना वगैरे सगळं, तर आपला काय करतात? राग करतात. पण हजारो वर्षापासूनचं आरक्षण कोण खात आहे? ब्राह्मण. पुन्हा त्याला सुदामा कोटा भेटलंच. लक्षात घ्या, सुदामा कोटा आरक्षण त्याला भेटलेलंच आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून बाबासाहेबांची ते सुविचार सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. कोणत्या? की बाबासाहेब म्हणतात, मंदिरात जाणाऱ्या रांगा जर वाचनालयाकडे जातील तर भारत देश जगात महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही. मंदिरात जर देव असता, लक्षात घ्या, मंदिरात जर खरोखर देव असता तर मंदिराबाहेर भीक मागण्याची वेळ कोणावरही आली नसती. आणि बाबासाहेब पुढे म्हणतात, या खोट्या देवावर विश्वास ठेवून मी, म्हणतात बाबासाहेब, मी स्वतः
या खोट्या देवावर विश्वास ठेवून या खोट्या देवावर विश्वास ठेवून या खोट्या देवाला मी पूजत बसलो असतो म्हणते बाबासाहेब, तर नक्कीच मात्र माझ्या समाजाला भीक मागण्याची वेळ आली असती. समजलं का? बाबासाहेब जर त्या खोट्या देवावर विश्वास ठेवून त्या खोट्या देवालाच पूजत बसले असते, तर नक्कीच मात्र आज जे आपण जीवन जगत आहोत ना बाबासाहेबांच्या पुण्यामुळे, तर नक्कीच बाबासाहेब जर ते पूजतच बसले असते तर आपल्याला मात्र नक्कीच भीक मागण्याची वेळ आली असती. लक्षात घ्या. म्हणून या अंधश्रद्धेतून देव 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 याच्याकडे गेल्यानं बरं होईल, त्याच्याकडे गेल्यानं बरं होईल, अजिबात नाही. भगवान बुद्धाचा कर्म सिद्धांत आहे, कार्यकारण भाव आहे, प्रातिथ्य समुत्पाद आहे. पेराल तसे उगवेल. ऋतू नियम, बीज नियम आणि कर्म नियम याच्यातून कोणाची सुटका नाही. जसं पेराल तसंच उगवतं. समजलं का? जसे आपले कर्म असेल त्या कर्माचा परिपाक याच जीवनामध्ये आपल्याला भोगावा लागत असतो. म्हणून सगळ्यात चांगला आहे आपले कुशल कर्म करा, पुण्य कर्म करा. समजलं का? काही स्वर्ग नाही, नरक नाही, आणि काही देव नाही, काही ईश्वर नाही, काही आत्मा नाही, ना आत्म्याचा पुनर्जन्म नाही, ना भूत नाही, खेत नाही, काहीच नाही. समजलं का? आपण तर्कवादी बनलं पाहिजे, विज्ञानवादी बनलं पाहिजे, आणि प्रत्येक गोष्टीवर काय केलं पाहिजे? अनुसंधान केलं पाहिजे. आता पोरायले शाळेमध्ये तेच शिकवते, आपल्या शाळेमध्ये हे सगळं देवाधर्माचं शिकवते, गणपती शाळेमध्ये बसवणं लावलं, आता हे सगळं लोकांनी चालू केलं. वास्तविक पाहता कोणत्याही शासकीय प्रशासकीय ठिकाणी हे काम केल्या जात नाही. नियम आहे संविधानाचा, पण आता काय करणार आहे की नाही भारतामध्ये, कारण सगळं ते ब्राह्मण राज आहे की नाही, अशा पद्धतीने चालू आहे. म्हणून आपण अंधश्रद्धेपासून सावधान असलं पाहिजे. मी तर नेहमी मुला आणि मुलींनाही सांगत असतो, जे शाळेत अभ्यासक्रमामध्ये शिकतात त्यांनी सावधान राहिलं पाहिजे. पेपर सोडवण्यापुरतं त्याला खरं मानायचं, पण ओरिजिनल इतिहास फक्त बाबासाहेबांनीच लिहिलेला आहे. बाबासाहेबांनी लिहिलेले ग्रंथ संपदा आणि बाबासाहेबांनी लिहिलेलाच इतिहास खरा आहे. ब्राह्मणांनी गद्याले घोडं सांगितलं आणि घोड्याले गद सांगितलं. पण आता पोरांनी करायचं काय मग? आता अभ्यासक्रमामध्ये सगळा सिलेबस कोणी तयार केलाय? ब्राह्मणांनीच तयार केलेला आहे. सगळं शिवाजी खोटा सांगितला, बुद्धही खोटा, अशोक सगळं नकली सांगितलं. त्याने त्याच्या सोयीचा अभ्यासक्रम तयार केला. मग तेवढं पेपरापुरतं ते सोडवायला ठीक आहे, परंतु रिअल इतिहास मात्र काही वेगळाच आहे. समजलं का? म्हणून रिअल इतिहास फक्त बाबासाहेबांनीच सांगितलाय. भीमा कोरेगावाचा इतिहास कोणाला माहित होता का? इंग्रज अधिकाऱ्यांनी, बाबासाहेबांनी तो शोधून काढला. समजलं का? तर म्हणून आपला इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे. तर या ठिकाणी मी थांबतो. आजच्या या निमित्तानं भवतु सब्बमंगल, भवतु सब्बमंगल.